बाजरीची भाकर बनवतो आपण. आपल्याला एक भाकरी बनवायला एवढासं 2 मिनिटाचं पीठ घ्यायचं. नॉर्मल पाणी आहे. खाली परातीच्या खाली कपडा घ्यायचा, म्हणजे आपली भाकर थापताना आपली पराती सरकत नाही. थोडं थोडं पाणी टाकून असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मला जर भाकर फुगलेली पाहिजे, भाकर असं छान खायला चवदार लागली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला पीठ हे मळायचं आहे. बघू शकता पीठ इथं पूर्ण असं लोण्यासारखं झालं, जसं लोणी लागतं आहे हाताला, असं एकदम मऊ झालं. अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा. इथे थोडंसं परातीत आपण पीठ टाकून घेऊ. थोडंसं वरून पीठ टाकायचं. आधी एक हाताने करून घ्यायचे आणि मग डायरेक्ट थोडंसं पुन्हा हाताला पीठ लावायचं. दोन्ही हाताने हे बोटं असे करून दोन्ही हाताने, म्हणजे हा बोट आपला इथं आला पाहिजे, ते दोन्ही हाताने भाकर पण सरकायला मदत होते आपली. तुम्हाला छोटी मोठी ह्या बांगड्यावरती करून घ्यायच्या, म्हणजे बांगड्यांचे ठसे येत नाही त्याच्यात. छोटी मोठी तुम्हाला कशी पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायची. आताच्या मुली छोट्याच भाकरी बनवतात. आता आम्हाला आधीची सवय आहे मोठ्या मोठ्या भाकरी बनवायची, म्हणून मी त्या पद्धतीने तुम्हाला ही बनवून दाखवते. आपण तव्यावर टाकून घेऊ. इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे मी. तुम्ही तव्यावर हे टाकून घेतली. आपण त्याला पाणी फिरवून घेऊ. मी आधी कमी गॅस केलेला होता, तवा पण तापलेला आपला. आता मी जोरात गॅस करून घेतलेला आहे. पूर्ण असं पाणी फिरून घ्यायचं. आता आपण भाकरीला उलटून घेऊ. साऱ्या मुलींना ना भाकरी बनवता येत नाही, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला आहे खास आताच्या मुलींसाठी. भाकरी किती भाजली हे बघू आपण. छान भाजली चव बाजूने, कच्च्या असेल तशा पद्धतीने भाजून घ्यायची. आणि आता आपल्याला इथे ही भाकर तव्यावरच अशी पलटी मारायची. गॅस आपला तवा हा गरम आहे, त्याच्यामुळं आता आपली भाकर भाजली जाईल. इथे आता आपण बघू ती किती भाजली. छान भाजली. जी बाजू तुम्हाला कच्ची वाटत असेल अशी ती भाजून घ्यायची. छान येतं आपली भाकर अशी तयार झाली. बघा तुम्ही करून बघा अशी भाकर.